नमस्कार मंडळी, राम राम. मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धी या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत तांदळाचे खिचे पापड. तर मी आज हे पहिल्यांदाच बनवलेले आहेत. खूप सुंदर झालेले आहेत. यावर्षी पहिला माझा प्रयत्न होता. ॲक्च्युली आपल्याकडे हे नाही बनवत, ही राजस्थानी डिश आहे. तर ते लोक उन्हाळ्यामध्ये हे बनवतात. तर वर्षभर खूप छान टिकतात, अगदी खमंग लागतात. तळल्यानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असा हा एक वाळवणीचा पदार्थ आहे, जो मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे. आपल्या कोल्हापुरामध्ये नाही बनवत, पण आपण खवय्ये आहोत, तर बनवून नक्कीच खाऊ शकतो, नाही का? चला तर मग बघूया आपण रेसिपी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तोही स्किप न करता. म्हणजे ह्याच्यामध्ये मी प्रत्येक प्रमाण, टिप आणि ट्रिक्स दिलेले आहेत, त्या फॉलो करा. आणि नक्की ही तांदळाचे खिचे पापड ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ह्या खिचे पापडांची रेसिपी शेअर करा. चला बघूया मग आता रेसिपी. सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचा आहे तांदूळ, जो की मी घेतले आहे तिथे 3 बाउल घेतलेले आहेत. जो तांदूळ आहे रेशनचा, तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता. तो स्वच्छ धुवून 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायचा होता. आणि इथं घेतलेले आहे 2 चमचे जिरे, ओवा घेतलेला आहे 1.5 चमचा, मीठ आहे 2 चमचे, हा आहे खार पापड 2 चमचे, आणि इथं खायचा सोडा घेतला होता मी 1.5 चमचे. आणि हे बाउलचं मेजरमेंट आहे. तर ह्या बाउलने मी 3 बाउल घेतलेले आहेत. तर आपल्याला ह्याच्यापेक्षा ते 7 पटीनं पाणी घालायचं आहे. म्हणजे तुम्ही 1 बाउल घेतलात तर काय करायचं आहे, 7 बाउल पाणी टाकायचं आहे. तर मी तर 3 बाउल तांदूळ घेतले होते, म्हणून ह्याच बाउलने मी 21 बाउल कुकरमध्ये घालत आहे. कुकरमध्ये घालण्याचं कारण एकच आहे की पटकन तो तांदूळ शिजून आपल्याला तयार मिळतो, म्हणजे आपला गॅसही वाचतो आणि मेहनतही. मग आता इथं पाणी टाकून घेऊया. 21 बाउल मी कुकरमध्ये टाकते. माझ्याकडे हा मोठा कुकर आहे, म्हणून मी 3 बाउल एकसाथ करत आहे. तुमच्याकडे जर छोटा बाउल असेल तर तुम्ही एका बाउलचंच प्रमाण घ्या. बाउल तांदूळ असेल तर 7 बाउल पाणी घ्यायचं आहे. परफेक्ट होतं, काहीही कमी जास्त होत नाही. तर आता पाण्यामध्ये टाकायचं आहे जिरं, ओवा, त्याच्यानंतर टाकायचं आहे मीठ, खार पापड, खायचा सोडा. हे सर्व जिन्नस आपल्याला आत्ताच शिजते वेळी टाकायचं आहे. आणि मग हे सर्व मिक्स करून आपल्याला नंतर तांदूळ टाकू शकता. तर आपण वाळवणीचे बरेच प्रकार बघतो. तर इथं आपल्याला हा पापड बनवताना लाटायची गरज नाही, तुम्ही चमच्याने इझिली करू शकता, म्हणजे आपली मेहनत पण थोडीशी वाचते. तर हे सर्व मी एकदा ढवळून घेतलेलं आहे. तर आता ह्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आणि मी पुदिन्याचा फ्लेवरचे हे खिचे पापड बनवत आहे. तर मी पुदिना आधीच तोडून ठेवला होता स्वच्छ. आणि आता काय करायचं आहे, आपल्या अशा भांड्यामध्ये पाणी घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पुदिन्याच्या पाठीमागे पानावर ना असे काळी काळी आळी असतात, तर ती आपल्या हेल्थसाठी चांगली नसतात. म्हणून कोणतीही पालेभाजी आपण एखाद्या पदार्थामध्ये घालत असू तर ते स्वच्छ धुवून घेणे तितकेच गरजेचं आहे. तर हे भांड्यामध्ये पाण्यामध्ये मी धुवून घेऊन गाळणीमध्ये गाळत ठेवते, जेणेकरून आपल्याला कापतानासुद्धा हाताला पाणी चिकटणार नाहीत म्हणून. तर आता आपण हे गाळण्यास ठेवून देऊ. आता मस्तपैकी आपला पुदिना छान दिसतोय ग्रीन कलरचा. तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता, पण मला पुदिन्याचा फ्लेवर खूप छान आवडतो खिचे पापडमध्ये, म्हणून मी कोथिंबीर घातलेली नाही आहे, फक्त पुदिन्याचा फ्लेवर दिलेला आहे. तर आपल्याला इथे बघा, तुम्ही बघू शकता पाण्याला अशी खळखळ उकळी आलेली आहे, म्हणजे आपली प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, एक स्टेप पूर्ण झालेली आहे. तर आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, हा आपण 4 ते 5 तास भिजत ठेवलेला तांदूळ त्या कुकरमध्ये घालायचा आहे. हळूहळू घाला, पाणी हातावर उडण्याची शक्यता असते, कारण पाणी गरम आहे खूप.
तर सावकाश सावकाश आपण ते तांदूळ काय करायचं आहे, कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. वाफ दिसते ना, आणि हे टेस्टला पण खूप छान लागतात, एकदम खुसखुशीत कुरकुरीत मस्त लागतात. तुम्ही एकदा ट्राय करा. आता बघा मी सगळा भात घातलेला आहे तांदूळ ह्याच्यामध्ये. असं एकदा मिश्रण मिक्स करून घेऊ. आणि मग ऑलरेडी तर आपले सगळं साहित्य जिन्नस टाकलेले आहेत. आणि आता कुकरला झाकण लावूया आणि एक 4 ते 5 शिट्या द्यायच्या आहेत. एकदम फास्ट गॅस नका करू, मीडियम गॅस ठेवून आपल्याला 4 ते 5 शिट्या द्यायच्या आहेत. मग आता आपण वाट बघू कुकर उघडण्याची. आता शिट्टी झालेली आहेत माझी 4 ते 5 शिट्टी. आता कुकर उघडलेला आहे. हे बघा आपला पूर्ण जो तांदूळ होता तो एकदम एकसारखा शिजलेला आहे. बघा फक्त 3 बाऊल होता तांदूळ. पूर्ण माझा हा कुकर मोठा आहे, पूर्ण भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण शिजलेला आहे हा तांदूळ. तर मी एक रवी घेतली आहे, त्याच्या साहाय्याने मला हे सगळं असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून तांदूळ आपला अख्खा घातला होता ना आपण, तर तो मोडण्यास थोडी मदत होईल. असं पूर्ण गरगट्टा करायचा आपल्याला. बघू शकता तुम्ही, जिरेचे दाणे पण खूप छान दिसत आहेत आणि खूप स्मेल पण खूप सुंदर येते ह्याची. आता आपण काय करायचं आहे, पूर्ण हलवून झाल्यानंतर आपल्याला पुदिना पण घालायचा आहे, लक्षात ठेवा. तर एक 10 ते 15 मिनिट आपल्याला असंच हे हलवत राहायचं आहे. आणि गॅस एकदम स्लो करा. जर तुम्ही फास्ट गॅस केला तर तुमच्या हातावर सुद्धा उडू शकतं. तर पूर्ण काळजी घेऊन आपल्याला काम करायचं आहे. तर गॅस कमी ठेवा, म्हणजे आपल्याला कोणतीच इजा होणार नाही काम करताना. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलाय बघा. अशी एकदम तार धरते उचलल्यानंतर रवी. मस्त एकदम स्मेल पण खूप छान येतोय घरामध्ये. असं पूर्ण आपल्याला काय करायचं आहे, गरगडायचं आहे. जशी आपण गव्हाची वगैरे खीर करतो आणि तांदळाची सुद्धा आपण सांडगे घालतो ना, तसं त्या पद्धती. आता काय करायचं आहे, आपण जो धुवून ठेवलेला होता पुदिना तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे सुरीच्या सहाय्याने. तर मी आता इथं पुदिना चिरून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुदिन्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. मी इथं 1 जुडी घातलेली आहे, कारण मला जरा पुदिन्याचा फ्लेवर खूप आवडतो आणि आपली पाचन शक्तीसुद्धा सुधारते, म्हणून मी 1 जुडी पूर्ण घातलेली आहे. तर आता अशा पद्धतीने पुदिना चिरून घ्यायचा आहे आणि आपल्या मिश्रणामध्ये तो घालायचा आहे. आणि घालूनसुद्धा काय करायचं आहे, आपल्याला 5 ते 10 मिनिट परत एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे रवीच्या सहाय्याने. तुमच्याकडे जर मोठी पळी वगैरे असेल त्याने सुद्धा तुम्ही परतवू शकता. बघा पुदिना आपला पूर्ण नरम झालेला आहे, हिरवा हिरवा टेक्स्चर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. मिश्रणामध्ये खूप भारी दिसत आहे, खूप छान सुहास दरवळत आहे, एकदम मस्त कन्सिस्टन्सी झालेली आहे. आपल्याला जशी हवी होती तशीच परफेक्ट झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आपण काय करूया, एका छोट्या बाउलमध्ये काढून घेऊया पापड करण्यासाठी. तर मी एका पळीने छोट्या बाउलमध्ये काढून घेत आहे. आणि ह्या पापडाचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला जास्त मेहनत लागत नाही, पण टेस्ट मात्र 100% मिळते आणि खाऊनसुद्धा असं मन एकदम तृप्त व्हायला होतं. मग आता काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही बाउलमध्ये. आणि मी इथं खाली एक प्लास्टिकचा कागद आहे तो अंथरून घेतलेला आहे आणि मी हे घरामध्ये सुकवणार आहे फॅनच्या खाली. ह्याला काही जास्त उन्हाची गरज नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, कागदाला असं थोडंसं हलक्या हाताने तेल लावा, जेणेकरून चिकटणार नाहीत. आणि तुम्ही तेल जरी नाही लावले तरीही हे पापड अजिबात चिकटत नाहीत कागदाला. असं एका पळीने तुम्ही टाकून घ्या एका जागी. जितका तुम्हाला मोठा पापड हवा असेल तर थोडं जास्त टाका, छोटं करायचं असेल तर थोडं कमी घाला. तर मी घातलेले आहे ह्याच्यामध्ये पळीच्या साईजनुसार इतका माझा पापड हा मी मोठा केलेला आहे. तर मी आता दुसरासुद्धा तुम्हाला एक करून दाखवते. तर मी तर टाकलेलं आहे, असं गोल गोल फिरवत राहायचं त्याला. अगदी स्पून जरी घेतला त्याच्यासुद्धा मदतीने खूप छान राऊंड होतो तयार आपला. आणि दुसऱ्या पापड्यांना कसं जास्त मेहनत लागते, तर ह्या पापडला खूप कमी मेहनत लागते.
तुम्ही बघू शकता. आता हा स्पून मी करत आहे बघा. असं आपल्याला राऊंड 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 करायचं आहे आणि शेप द्यायचा आहे त्या पापडाला. आणि आपला पापड तयार झालेले आहेत. फक्त 3 बाउलमध्ये तुम्ही बघू शकता किती सारे माझे पापड झालेले आहेत. 2 पूर्ण कागद भरलेले आहेत. घरामध्येच घातलेले आहेत मी सुकत हॉलमध्ये. खूप छान. आणि 3 ते 4 तासानंतर ते आपल्याला काय करायचं आहे, असे हलक्या हाताने परतवायचे आहेत. ॲटोमॅटिक ते असं काठ त्याचे कडेचे आहेत ना ते उभारतात आणि मग आपल्याला परतायला सुद्धा इझी होऊन जातं. तुम्ही बघू शकता. हे बघा किती सोप्या रीतीने निघत आहे. कागदापासून जरासुद्धा चिकटत नाही आहे. एकदम हलक्या हाताने खेचलं तर निघत आहे. तर मी आता ते 2 दिवस मी उन्हामध्ये चांगल्या सुकवून घेतलेला आहे. तर फायनल लुक बघा पापडांचा किती चमकत आहेत. तर आता तळून पण बघूया आपण. तर कढईमध्ये मी तेल गरम ठेवलेलं आहे. तर कोणतेही तळणीचे पदार्थ असतात हे जास्त कडकडीत तेलामध्ये तळायचे, जेणेकरून त्याचा चिवटपणा राहणार नाही. तर बघा कढईमध्ये टाकताना केवढासा होता तो पापड आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठा झालेला आहे पापड. खूप छान. कलर बघितला किती सुंदर आला आहे. असे चिमटा घ्या हातामध्ये, जेणेकरून तुम्हाला वाफ लागणार नाही तेलाची. बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत पापड. बघू शकता तुम्ही. बघा खूप छान ना. किती सोपी होती की नाही रेसिपी. तर तुमच्या ह्या वर्षीच्या वाळवणाच्या पदार्थामध्ये हाही एक मेनू ॲड झालेला आहे. तो म्हणजे तांदळाचे खिचे पापड. तुम्ही कराल ही मला आशा आहे आणि खूप छान लागते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि असेच माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. तर परत पुन्हा भेटू आपल्या नव्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.